सुनिए आपके लव को शॉर्ट करने के साथ बाकी के पॉइंट्स इस गाने के तुरंत बाद। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, मी इथं सगळं असं बॅकग्राऊंड वेगळं वाटत असेल तर मी आलेले आहे दीदीकडे. आज आहे शुक्रवार. मी आलेली गुरुवारी म्हणजे 5 तारखेला. आज नाही, आज 5 तारीख आहे आज. काल 4 तारीख होती. मी 4 तारखेला आले जूनला. तर हा मी पर लॉग तिकडे गेल्यावर येईल, कारण की मला एडिट करायला टाईम भेटला पाहिजे. आणि मी माझे कॉर्ड पण विसरलेले आहे, नाही तर मला बसमध्ये काल एडिट करायचा होता. तर दीदीन भाऊजी मला हडपसरपर्यंत घ्यायला आलते. आम्ही काल मस्त शॉपिंग केली. काल मी लॉग काही घेतला नाही, कारण की मी वेगळ्याच कंडिशनमध्ये होते. म्हणजे माझं पूर्ण बॉडी पेन होत होतं काल, आणि मी तशीच आले इकडं. तर थोडंसं चेंज म्हणून आले, कारण की इतकं स्ट्रेसफुल लाईफ झाली ना माझी. असं नुसतं काम काम काम. इकडे जरा थोडंसं फिरतं तरी येईल संध्याकाळी काम झाल्यावर. तर दीदीन भाऊजी गेलेले आहेत ऑफिसला सकाळी सकाळी. मीच एकटी आहे घरात. तर माझा अजून 11 वाजले तरी नाश्ता नाही केला मी. माझं कामच तर 2 दिवस गोळ्या खाऊन मला आता जरा बरं वाटतंय थोडं तरी. आणि आता मी करणार आहे मला मॅगी, कारण की काल आम्ही डीमार्टला गेलतो. तर मॅगी दीदीने घेऊन दिली मला. म्हणली तू खा. आणि ते सकाळपासून चालले काहीतरी खा काहीतरी खा. मला माहिती आहे तू काय खाणार नाही, कामाच्या नादात वगैरे असं तसं. तर आता मला भूक लागली, कारण की मी सकाळी उठलेले 6:30 वाजता. तेव्हा मी चहा पिलेला, त्याच्यावर काहीच नाही खाल्लं. आता खाते मी, मॅगी बनवते. आणि घर एवढं मोठं आहे ना, एवढं मोठं आहे, एवढा मोठा हॉल आहे. त्याच्यामुळं मी तिकडे त्यावाल्या बेडरूममध्ये बसले, म्हणजे एक सोडून दुसरी. जिचं आमचं 2 BHK हाऊस आहे. तर चला चहा पिऊ वाटतं मला, चहा. तर अशी झालेली आहे मस्तपैकी मॅगी, पेरी पेरी चीजी मॅगी. हॅपी मी. तर चला मस्तपैकी खाते आता मी. तर गाईज आम्ही पावसात भिजतोय. पहिला बारिश हमारी पहिली बारिश. हा का? सूर्य पण बघतो आपल्याला. कुठे? आणि पाऊस तिकडे झुंबर झाला. कुठला एरिया ग? बघतात आपल्याला. आपले ऑडियन्स बघ. तुमचे फॅन्स लोक. आम्ही त्यांना सांगितलं होतं की 5:30ला शो होईल. येऊन थांबा बाल्कनीत. शी, म्हणजे तुम्हीच बोलवलं का त्यांना? बाल्कनीत येऊन थांबा. तिकीट घेऊन उभारले. हाय, साधे सुद्धा नाहीत. थांब एक मिनिट. हाय. किती सुंदर वातावरण झाले, बापरे. एकच नंबर वाटते, मस्त वाटत. इकडे काहीच नाहीये, आणि ह्या साईडला ऑरेंज ऑरेंज झाले सगळं पूर्ण. आणि इकडं ब्लॅक 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 ब्लॅक. एकदम मस्त वाटते, एकदम रिलॅक्स वाटते, एकदम रिलॅक्स, पीसफुल, मस्त. फ्रेश झालं, फ्रेश बघून. इकडं इकडं पिंक आहे, इकडं पिंक आहे. थोडंसं नॉर्मल. ह्याच्यात ते ना ऑरेंज दिसतंय, पण असं पिंक दिसतंय, मस्त. तुम्ही म्हणत असाल भाऊजी का नजर काढतायत, तर मी आजारी पडले होते खूप जास्त. तिकडे मला म्हणजे पूर्ण असं उलट्या वगैरे झालं होतं मला, आणि बाहेर गेलो होतो आम्ही. तर तिथं थोडंसं वातावरण चांगलं नव्हतं. मग आल्यावर भाऊजींनी दीदीची माझी पण नजर काढली, आणि मला बरं नव्हतं म्हणून. बाई बघा तर केवढंच आणलंय माझ्या.
आता बिंदास खायचं प्यायचं आराम करायचा. पहिल्यांदाच आयुष्यात खरेदी केली मी एवढी 2000. 2000ची अगो पाया 2000चे. बापरे, एवढे कशाला आणले बाबा जाऊ तुम्ही? दे, खा. रोज भिजवायचे आणि खायचे ते. पिस्ता पण, हा पिस्ता, अक्रोड. अक्रोड पण, बापरे. आणि अंजीर पण आणलेत. हो, हे चांगलं असतं खायला. अक्रोड. कसं आहे ना हे? ते सुट्ट होतं ते काढलं. हॅलो. तर गाईज मी तिकडून डायरेक्ट इकडे लॉग करते, कारण की मी तिकडं काहीच लॉग नाही केला. आणि आम्ही एकच दिवस 2-3 दिवस, म्हणजे मी तिथं गुरुवारी गेले आणि रविवारी आले. आणि 2 दिवस तर माझी बेकार कंडिशन झाली होती, कारण की मी तिकडे पडले होते आजारी. आणि एकच दिवस आम्ही गेलो होतो बाहेर, ते पण मी काहीच लॉग नाही घेतला तिथं, कारण की मला खूप बेचैन होत होतं. तर मला तिकडं खूप जास्त मी आजारी पडली, मला उलट्या वगैरे खूप डेंजर झाले. तर मग मी लॉग काय केला नाही. मला लगेच संडेला भाऊजी आणि दीदी इकडे सोडवायला आलते. का नाही? लहान झालं का माझं लहान काय? तुम्ही असं झोपले होते का? नाही. बसले असते ना असा मोबाईल घेऊन. तुम्हाला कोणीतरी मारलं सारखं ना? तुझं मारलं काय का? नाही बाई, मी लहान झालंय? नाही, नाही असं ना? नाही वाटत आहे. मग मोबाईल मध्ये झालं का तुझं? आता तर हां, तिकडून मी डायरेक्ट आता इथं आलेले. तर मी लॉक काही केलंच नाही 2-3 दिवस झालं. आणि हां, एक खूप जास्त अशा किचन आमचं मॉडिफाय होते, मला तरी असं वाटतंय. थोडंसं मम्मीची परमिशन भेटली, त्यामुळे जरा थोड्याशा वस्तू नवीन आलेल्या आहेत घरात. तर तुम्हाला मी एक एक करून दाखवते. तर आमचं तूप होतंय, त्यामुळे पप्पा जागे येत नाही. तर पप्पा झोपलेले असतात ह्या टायमिंगला. आता 11 वाजलेत आणि मी लॉक करते रात्रीचा, कारण मला रात्री पण वेळ नसतो, पण तरी पण मी वेळ काढलाय आज. तर कारण की आज सॅटर्डे नाईट आहे. तर मी आज केलं होतं उडदाचं घुटं ना. तर ते कसं झालं? छान. थँक्यू. मी आय थिंक रेसिपी टाकलेली आहे. लोकांना तर फार छान. हा, सर्दी झालं तर ते प्यायचं असं रस्सा त्याचा मस्त. चव तर तुम्हाला येते. मी दाखवते. आमच्याकडे ह्या बरण्या, आणि पप्पांनी, मम्मी आमची फोडती बरणी, म्हणजे काचेचं तिला काय हे नाही होत. आमच्या घरात तिखट नाही, त्यामुळं पप्पांनी हे थर्मोकॉलच्या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. तर आमच्याकडं ॲडिशन झालेलं आहे ह्याचं बरण्या. हे मस्तपैकी जार आणले, ड्रायफ्रूट जार. तर ह्याच्यात काजू, बदाम, अक्रोड, हे काय खजूर, हे अंजीर आहेत, आणि हे पिस्ता आहे. तर असं काहीसं आम्ही आता हे बरण्या ॲड झाल्यात ह्याच्यात. आणि अजून एक आहे, तुम्ही आता हे इग्नोर करा, हे खरकट पण मी असं दाखवू का? तर हे खूप युजफुल आहे. तर असं नाही का, बेसिंग मध्ये कुठं टाकणार ना, तर मग हे ह्याच्यात आहे ना, असं काही टाकलं ना तर त्याच्यातनं पाणी असं गळतं. तुम्हाला दाखवू का मी? हे असं मी खरकट टाकल्यानंतर खालून पाणी, आता ते चाय पावडर येते. तर असं हे युजफुल आहे खूप जास्त. तर तुम्हाला कसं वाटलं हे? 100 रुपयाचे बाप पण संध्याकाळी करायची, ते कुकर मध्ये सगळं ते खरकट टाकायचे, निम्म पाणी निम्म खरकट. हा, खरकट कमी आणि पाणी जास्त. हो, आणि ती रोज टाकायचं. आता लोकांची घरं बांधली, त्यामुळे टाकायला पण आता जागा. कचरा गाडीतच टाकायला आता लागतं. हे जर एक वाळलं उद्या तर सगळं पिशवीत भरायचं. हा, वाजता आणि हे एवढं भरलं ना, आता हे पिशवीत जाईल. म्हणजे एक दिवस त्याचं पिशवीत टाकायचं, मग परत दुसऱ्या दिवशी हे मोकळं असं भरायला मोकळं. आणि सध्या आता पाणी खराब येतंय, तर आम्ही पिशव्या पण मागवल्यात. हा, पिशव्या पण मागवल्या. तर ते तुम्हाला मी नंतर पण दाखवाल. पाणी आमच्याकडे खराब यायला लागले, तर मग आम्ही फिल्टर, कारण की आमची त्वचा खराब होते. आणि उद्या काय आहे बेत? हा, आणि उद्या आमच्याकडे इडली आहे मस्त पैकी. तर असं बया फुगायला लागलं वाटतं आताच ते. हलवलं नाही त्याच्यावर मीठ दिसते का? जरा बरं एक मिनिट. नीट खाली बसली. तर आमच्या गार्डन मध्ये लवकरच मेथ्या पण उगवणार आणि आहे. हे भिजून खाल्लं ना तर मी नाही. कोलेस्ट्रॉलला पण चांगले. मला डायबिटीसला. कोलेस्ट्रॉल नाही मला. तुम्ही खावा मग, कारण की मला असल्या तूप गोष्टी होते आवडतात. आता. तूप पण होते आमच्याकडे, जास्त तूप होते आता. आणि हे आमचे नवीन कप आम्ही काढलेले आहे. तर आमच्याकडे कपचा स्टॉक भरपूर असतो. तर आम्ही मागच्या वेळेस डीमार्टला गेलो होतो, तर आम्ही असे वेगवेगळे कप असतात ना, ते वाले पण आणले होते, तुम्हाला दाखवते. तर ते असे आम्ही
जपून ठेवलेले आहेत हे असे. सगळ्यांनी बघितलं असेल डीमार्टमध्ये हे. तर हे 4 आणले होते, चौघांना 4 आणि एक एवढे मस्त एकदम लक्झरियस आणले होते डीमार्टमधून. आम्हाला छान भेटले होते आणि ते अजून आम्ही जपून ठेवले. त्याला असं वाटतं मला वर्ष होऊन गेले, 1.5 वर्ष तरी झाले असतील. आणि हे आय थिंक गिफ्ट भेटले होते आम्हाला. हे काल काढलेत मी. मस्त आहे ना. ब्लॅक कलर इज माय फेवरेट कलर. तर चला, एवढं होतं अपडेट माझी, कारण की मी काय लॉग करत नाही आता सध्या. फ्रीजच्या इथं. आणि मी फालुदा केला आहे. मागच्या वेळेस मँगो फालुदा केला होता, ह्या वेळेस व्हॅनिला फालुदा केला आहे. तर फर्स्ट टाईम मी व्हॅनिला फालुदा खाणार आहे. कसं हे लागते नाही माहिती. ते आत्ताच फ्रीजमध्ये ठेवलं, त्यामुळं गरम असेल तो, म्हणजे थंड नाही झाला. तर चला आता मी झोपते, कारण की मी खूप थकलेले आहे आज. रोजच थकते मी. तर उद्या इडली आहे, तर खूप हॅप्पी आहे. मागचाच हा लॉग कधी माहीत नाही, पण त्याच्या 2 लॉग आधीच मी इडलीचा लॉग टाकला आहे. पण ते केलेल्याचा नाही टाकला, फक्त वाटणाचा घेतला होता. आणि मी माझ्या पप्पांवर प्रँक केला होता. प्रँक. माझे पप्पा कसे पळत आले होते. हा, आणि अजून एक दाखवायचं राहिलं. हे अजून एक आमच्याकडे ऍड झालेले आहे किचनमध्ये, दाखवते. तर ही मॅट अशी ऍड झालेली आहे. खूप ती सॉफ्टी मॅट आहे ही, आणि पायाला अजिबात त्रास नाही होती. तसं मस्त उभं राहायचं आणि इथं स्वयंपाक बनवायचं. वस्तू गेलेली. हा, ही वस्तू एक काय झालंय ते आल्यावर दाखवते मी तुम्हाला. ती आम्ही वस्तू मागवली होती आमच्या घरात, पण मी दीदीकडे गेले तर तिचा असा पसारा अस्तव्यस्त होता त्या पिशव्यांचा. तर मग मी ती बॅग तिला आमच्या घरातली तिच्या घरी दिली आणि मी परत मला नवीन मागवली. तर तिला म्हणलं घे, जाऊन दे, घे तुला. तर तिला दिलेले आहे. आणि आमच्याकडे मला तेच पार्सल राहिले फक्त, बाकी सगळे पार्सल आलेत. आता अजून 2 दिवसांनी 2-3 येतील. 4 येणार आहेत, 4. पप्पा कुठे गेले? अजून 4 येणार आहेत 2 दिवसांनी. हाय ते तर आम्ही ते नोज स्ट्रिप्स पण मागवलेत का नाही, ब्लॅक हेड्स रिमूव्हचे. तर पप्पांना पण लावलं होतं आणि मी पण आज लावलं होतं. मी इथं पण लावलं होतं. छान दिसते ना मी. झोपायचा टाइम झाला तरी पण मी छान दिसते, कारण ते आनंद आहे. हा, मी आज थोडीशी आनंदी आहे, पण ते कधी दुःखात रूपांतर होईल पप्पा. टच वूड. कारण की दुःखात नको रूपांतर व्हायला, कारण की मी खूप 2-3 दिवस झालं असे स्ट्रेस मध्ये माझे दिवस गेलेले आहेत ते. तर आय होप पुढे माझे चांगले दिवस येतील. तर चला, बाय, गुड नाईट. तर अजून एक आमच्याकडे पार्सल आलं, ते दाखवायचं राहिलं. तर हे आहे पिशव्या, म्हणजे फिल्टर थोडक्यात म्हणू शकतो आपण, नळाला बांधायच्या अशा. तर ते वरच्या टाकीत आमच्या बांधायचे, कारण की खूप जास्त घाण पाणी येते ना, त्यामुळे मग आमचा चेहरा पण खराब होऊ शकतो त्याने. त्यामुळं मग ते वरच्या टाकीलाच डायरेक्ट बांधणार आहेत पप्पा. त्याला फिल्टर नाही लावू शकत आपण, नाही का. आत्ता कॉकला मी तुम्हाला दाखवला, तो नाही लावू शकत, कारण की प्रेशरनी पाणी आलं की ते पडून जाणार. त्यामुळं मग हे पण मागवलं मी. तर हे युजफुल आहे का नाही तुम्हाला मी यूज केल्यानंतरच सांगेल. तर मला तरी असं वाटतं युजफुल आहे हे. तर बघूया, सांगते तुम्हाला मी उद्या. तर आमच्याकडे पाणी आहे, तर मग कळेलच मग आम्हाला कसं आहे हे वर्क करतं. तर हे असं मागवलं आहे, थोडंसं ॲडिशन केलेलं आहे घरामध्ये. तर बघूया. आणि एवढी गरमी आहे ना, एवढी गरमी आहे, काय म्हणतात, पूर्ण असं चिपकू झालं असं वाटतं आंघोळ करावी बरं, एवढी गरमी आहे, खूप जास्त गरमी आहे माझा चेहरा. आणि गरमीमध्ये माझा चेहरा असा ग्लो करतो. ते एक चांगलं आहे, नाही तर मला गरमी अजिबात आवडत नाही. चलो बाई. तर ते एक पार्सल राहिलं होतं आणि ते कधी चालतं पण मी
हे आहे ते पिशव्या ठेवायचं आणि तुम्हाला जर हवे असेल तर पिशवी इथून काढू शकता तुम्ही. खूप म्हणजे छान आहे. ह्याला आता जागा नाही आहे त्यामुळं आम्ही इथं करणार आहे. पण ते पिशवी काढायला प्रॉब्लेम होतो, नाही तर आतमध्ये इथं लावून ठेवणार आहे. कारण की हे छान नाही वाटत असं, म्हणजे छान वाटते ते असं वेगळं काय म्हणजे असं वाटत नाही आहे, मस्त वाटतं. तर हे पण छान आहे, युजफुल. तुम्ही पण मागवू शकता, मस्त आहे. हॅपी संडे. तर आज आहे संडे. तर कालचा लॉग काल तुम्ही बघितलंच असेल. आमच्याकडे इडली आहे. तर माझ्या एक डोक्यामध्ये खयाल आला, तर मी करणार आहे खट्टे इडली. तर त्याला खट्टे इडली बोलतात. तर मी रेसिपी बघितली आता सध्या आणि मी असं काहीसं केलेलं आहे, तुम्हाला दाखवते. हे असं बांधलेलं आहे आणि गरम वाफ निघते ह्याच्यातून. तर बघूया कशी होतीये. ट्राय करायला काय हरकत आहे, कारण की कोणच नाही आहे घरी, मीच एकटी आहे फक्त. हे भगवान, चांगली होऊ दे फक्त बास. त्याला जास्त गरम करायचं आहे का? मोठा गॅस करते. वाफ तर निघते. टाकू का? तर तुम्हाला दाखवते मी टाकून. ओ माय गॉड, आय थिंक सो होईल हे. वाया नको जायला फक्त हे इडलीचं पीठ. बस ओके. तर अशी झाकण टाकते आता. बघितलीस? येईन ना आता, हे होतंय, उकळी फुटतीये. कशी बनते नाही माहिती मला. बघूया आपण ट्राय करून. मला अजून त्याच्या वरचं फिलिंग, आणि तूप आमचं घरचं ताजं ताजंच झालेलं आहे आत्ता सध्या. तर मस्तपैकी घी टाकायचं त्याच्यावर आणि तो मसाला बनवायला लागेल मला. तर तो मसाला आता मला ते डाळींपासून शोधण्यापासून सगळं आहे. तर बघूया. मला तर भीतीच वाटते कसं होईल. काहीतरी कांड करायचा. आता मी सारखी 5-5 मिनिटाला ते बघणार झाले का. इन्स्टंट होती यार ही. लगेचच त्याचं ते म्हणजे एक व्हाईट असतं ना, ते पातळ पण आहे ना, तो लगेचच घट्ट झालं. हॅपी डान्स. गुड जॉब. थांब जरा, पहिले काढल्यावर मग गुड जॉब बोलणार मी. तर आता मम्मी पप्पा आहेत ना, खूप वेळ लागतो त्यांना, 2 वाजले. तर मम्मी म्हणली होती मीच सांबार बनवणार आज. तर सांबाराची मी अख्खी तयारी केलेली आहे. आमचं सकाळी चटणी आणि इडली झालाय नाश्ता, पण सांबार ते मस्ट आहे. आणि आमच्या म्हणजे मम्मीसारखीच नाही आहे मी बनवायला, पण ती मला म्हणजे मीच बनवणार. तर मग चालतंय म्हणलं बनवू. किती पण उशीर होते, मी तर तयारी वगैरे चिराचिरी करून सगळं ठेवले. कोण आलं? माझं आज पार्सल पण येणार आहे तसं, पण त्यामुळे माझं लक्ष आहे बाहेर. हे ना पण जास्त पीठ वाया जातं आय थिंक, पण ते एकच खाऊन मस्त वाटतं. तुम्हाला डाक बघायचं आहे का? हे बघा कशी मस्तपैकी झालेली आहे, पण ती कशी कळणार मला झालेली. बघूया. हे ना आता भांडी घासली आणि किचन वाटा आवरते सगळा, आणि इडलीचं पीठ तर चटणी बनवते आता. सरप्राईजच देऊया आता ह्यांना आपण. तोपर्यंत मी एक इडली खाते. वा, एकच नंबर झालेली आहे इडली. बंद. याओ या चिवडा खा. चिवडा साडी नाही आणली, ब्लाऊज पीस आणला का लगेच? आणलं टाकून.
थांब बसू नको, हे तू उभं राहा. बघू नको तिकडे. लवकर सांग पटके. काय हाय ओ माय गॉड. काढा दुकान. तर अशीच 100 रुपयाची इडली असली. कशात केली ती? मग ती वाटाणी केली. हो बाई पाटील हवं काय म्हणते पाटील मस्त ना. पाटील झालं चालेल. छान छान छान. यू आर ग्रेट. ठेवायची ना मग ते स्टँड ठेवून त्याच्यावर ठेवायची. हा तू काय सांगू नको तिला. तू नको सांगू मला, तुला नाही माहिती ते कसं असतंय. काय हो? इतके दिवस नाही ह्यांनीच केली. खाल्ली फक्त आमच्या घरात. होय दीदीने का? खाल्ली का? इतके दिवस दीदी कसली खाते हो? किती केले? अगं एकच केली. वा. अगं ए ए ए. त्या बघिनी सगळं हे केलं पप्पा. चल सांबार करायचं. चला सांबार करा मॅडम. चिराचिरी करून ठेवली. गरम येते. अजून करायची? काय तुला खायची? कर ना. मी पण ती चटणी नाही केली ती. नको चटणी नसते चालते. त्याला डाळी भाजा मिक्स असं. टाकून खाऊया. गाईज आम्ही परत एकदा एक केली पप्पांसाठी, तर मस्त झाली ना. 100 रुपयाला इडली. गाईज बघू इकडे द्या एक मिनिट. तर अजून एक तयार केलेली आहे मी. गरम गरम झालेली आहे ती इडली. तर आम्ही ना हे जस्ट ट्राय करून बघितलं मी की मला येते का, तर आली आहे ती मला. तर मी आता आम्ही प्रॉपर तो मेन्यू तयार करणार आहे लवकरच. तर मम्मीला म्हणलं आपण नंतर उद्या किंवा परवा असं हे करूया, तो मेन्यू तयार करूया. मस्त त्याच्यावरची ते पोळी असते ना, पोळी, त्याला पोळी म्हणतात. हा, तर तेवाला मसाला तयार करू मस्त घी मध्ये वर. तर ते तयार करूया आपण. तर तुम्हाला तो लवकरच व्लॉग पण बघायला भेटेल. आम्ही तो तयार करेल सगळं मस्तपैकी डिश. आणि आता आमचं मम्मीने केलेलं आहे सांबार. कसं लागतंय? छान झाले. मी टेस्ट करून बघितलं. मम्मीचं सांबार म्हणजे काय, तसं पण करू दे मग मम्मीने. तर चला आता आम्ही जेवतो. तर गाईस तुम्ही रात्री व्लॉग मध्ये बघितलं असेल की काय म्हणते त्याला, तूप केलं होतं आम्ही. तर मी त्याच्यात आहे ना ते बेरी राहते ना, तर त्याच्यात आहे ना पाणी टाकून ते खूप जास्त उकळून घेतलं, म्हणजे चांगलं ते शिजून दिलं. आणि ते पाणी गाळून फ्रीजमध्ये ठेवलं. तर आता पाणी खाली आणि जेवढं राहिलेलं तूप आहे ना, जे वाया जातं सगळेजण टाकून देतात, तर ते वालं वर आलेले नव्हतं. काय आला पप्पाला? अरे तूच दिलं तसलं करून. काय जाऊन दे, आलं नसेल तरी पण मी घेते. थांब त्याच्यात नका टाकू. हे पाणी म्हणजे ह्याच्यावर हे राहिले तूप, असं खाली पाणी राहिलं आणि फ्रीज मध्ये ठेवायचं. मग त्याच्यावर हे तुपाचं थर जमा होतो. हा, हे आता काढले. तर किती झालं तूप निघलं बघा. कसं काय निघलं तूप. पण घेऊ शकतो जेवणात, तेवढं तूप झाले बघा. तुम्ही एवढं तूप वाया घालत होते आजपर्यंत, कळलं का? किती घालवलं वाया ते आता तुला कळलं म्हणून. काय मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, पण तुम्ही केलं नाही ते, कळलं का? बघा एवढं तूप निघलं बघा. अहो झालं की. अगं थांब ना अजून, तुम्ही तुळू दे ना. नाही वितळले ते, बघ केवढं तूप काढलं. ओके काय ओके. चला बाय बाय. बाय. तुम्ही पण ट्राय करा असं. हो. तर गाईज मी आज आहे ना झुमके घातलेत टी शर्टवर. काहीही काय नाही, मी आज व्हिडिओ बनवत होते तर मी साडी घातली होती. मी अजिबात आवडले नाही आज, तर मग मी कॅन्सल केलं. एकच व्हिडिओ आवडला, तर तो बघू एडिट करून चांगला वाटतोय का नाही. तुम्ही अजून कानातले पण नाही काढले आणि कान असे जबरदस्त दुखतात आहेत ना माझे, कारण की मी काय झाले खूप दिवस झाले मी कानातलेच नाही घातले.
हे वरचे पण आणि इथले पण दोन्ही पण नाही घेते, त्यामुळे माझे दुखतंय असं खूप दिवसांनी घातले त्यामुळे कानातले. तर मला नाही आवडले माझे व्हिडिओ. एकच काढलाय पण तो स्टिल बघू कसा आलाय. ट्रेंडिंग सॉन्गवर केलाय पण मला नाही आवडलं. तर चला कॅन्सल. तर दुसरा पण व्हिडिओ मला करू नाही वाटत आहे दुसऱ्या ड्रेसवर वगैरे. पुढच्या संडेला बघू. लक्षात ठेवा, आज जेजुरीमध्ये वर्षातून 3 वेळा खंडोबा भेटायला येतो जेजुरीकरांना किंवा सगळ्या भारतातल्या लोकांना. आणि हिला तर काय जाता येत नाही वरती, तर खंडोबा भेटायला आले ह्यांना. तर आज तिचं दर्शन झालं छानपैकी, माझं पण दर्शन झालं चांगलं. मग मूर्तीवर असा हात फिरवला मी. म्हणजे ज्यांना जाता येत नाही वरती खंडोबाला, तर वर्षातून म्हणजे दसऱ्याला आणि 2 सोमवती, वर्षातून 2 सोमवती असतात. आणि असं पण म्हणतात की इथले लोक की घोड्यावर स्वारी असते ना बसलेली खंडोबा आणि म्हाळसाबाई, तर त्या पहिलं घोड्याचं दर्शन घेतलं तरी बाद झालं, इतकं महत्त्व आहे त्या घोड्याला. का त्यावर स्वारी बसलेली असते. त्यामुळे आमचं दर्शन छान झालं बघा. म्हणजे देव भेटायला येतात लोकांना साक्षात. वरती तुम्हाला येता नसेल तर खाली सुद्धा दर्शन होऊ शकतं. मस्त आज एकदम छान वाटलं. आमच्या आकांक्षालाच फक्त जमलं नाही कारण तिला काम असतंय, तर तिला भंडारा आणला आम्ही. चला ओके. सदानंदाचा येळको रेळको रेळको जय मल्हार.